Audio Jungle. इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. मुंबई. भारतीय रेल्वेच्या वीज खरेदीवर खासगी उद्योगांप्रमाणे वीज अधिभार भरावा लागेल असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. त्यानुसार रेल्वेला मागील 10 वर्षांतील थकबाकी, अधिभार आणि व्याज मिळून तब्बल 18,000 कोटी रुपये भरावे लागण्याची शक्यता आहे. हा अतिरिक्त खर्च पर्यायाने प्रवाशांच्या तिकिटातून वसूल केला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी इंधन दरवाढीमुळे आधीच महागाईने पिचलेल्या प्रवाशांसमोर रेल्वे तिकीट दरवाढीचे संकट उभे ठाकले आहे. देशभरातील बहुतांश रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी भारतीय रेल्वे अनेक वर्षांपासून ओपन ॲक्सेसद्वारे थेट वीज खरेदी करते. त्यात वीज वितरण कंपन्यांना वगळून थेट वीज उत्पादकांकडून वीज खरेदी केली जाते. परंतु त्यास विविध राज्यांतील वितरण कंपन्यांनी आक्षेप घेतला. नियमानुसार वीज खरेदीवर वितरण कंपन्यांकडून क्रॉस सबसिडी सरचार्ज आणि अतिरिक्त अधिभार आकारला जातो. रेल्वेनं संबंधित राज्यातील वितरण कंपन्यांना द्यावा याबाबत अपीलीय विद्युत न्यायाधिकरणात दाद मागितली होती. रेल्वेने भूमिका मांडताना आमच्याकडे स्वतंत्र पारिषण व्यवस्था, उपकेंद्रे आणि वितरण व्यवस्था आहे, त्यामुळे वीज कायद्याप्रमाणे वितरण कंपनीचा दर्जा द्यावा अशी मागणी केली. हा दर्जा मिळाल्यास रेल्वेला CSS आणि अतिरिक्त अधिभार द्यावा लागणार नाही असा युक्तिवाद केला. रेल्वेच्या या दाव्याला अनेक राज्यांतील वीज वितरण कंपन्यांनी आणि राज्य विद्युत नियामक आयोगांनी विरोध केला. रेल्वे ही केवळ स्वतःच्या वापरासाठी वीज घेते, ती इतर ग्राहकांना वीज पुरवत नाही, त्यामुळे रेल्वेला वितरण परवाना देऊ नये असा युक्तिवाद केला. अपीलीय विद्युत न्यायाधिकरणाने रेल्वेचा दावा फेटाळत CSS आणि अतिरिक्त अधिभार लागू होईल असे स्पष्ट केले. त्याविरोधात रेल्वेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास सुरू आहे. सर्व कायदेशीर पर्यायांचा अभ्यास करून गरज पडल्यास पुढील अपील करण्यात येईल अशी माहिती रेल्वे बोर्डातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सकाळला दिली.